नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2026-27 या संदर्भात फॉर्म सुटलेले आहेत. सो ज्या विद्यार्थ्यांना पालकांना इथे फॉर्म भरायचा असेल त्यांनी पहिले हा व्हिडिओ बघून घ्या की नेमकं इथे पात्र कोण असणार आहे. नंतर पुढचा प्रश्न येतो की फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट लागतात, फॉर्म भरत असताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, काही इश्यू असेल, तुमचं शिक्षण कुठे झालेलं आहे, कोणत्या वर्गात शिकलेले आहात, कोण ही एक्झाम देऊ शकतो, हे सगळे मुद्दे पुढे क्लिअर होतीलच. याच्यावरती सगळी सिरीज तुम्हाला भेटणार आहे. सगळी माहिती इथेच भेटणार आहे. कुठे जायची गरज नाहीये. तुम्हाला ज्या माहितीची गरज आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. त्यावरती मी व्हिडिओ सगळी माहिती घेऊन तुम्हाला व्हिडिओ देतो. सो इग्नाइट पाठशालाच्या या चॅनलवरती इथून पुढे शालेय जीवनातले सगळेच महत्त्वाच्या गोष्टी मिळणार आहे. जर काही राहिलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला मी सगळी माहिती प्रोव्हाइड करतो. तुम्ही तर जॉईन करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्याकडे मिस होणार नाही, तुम्हाला मेसेज येईल. दुसरं, तुम्ही जॉईन केल्यानंतर तुमच्या मित्रांना, तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या कॉलनीतल्या मित्रांना, सगळ्यांच्या ग्रुपमध्ये या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती अपडेट होईल. चला तर जाणून घेऊया की या एक्झामसाठी, जवाहर नवोदय विद्यालयाच्या एक्झामसाठी ही एक्झाम कोण देऊ शकतो, अर्थात पात्रता काय. आता ही एक्झाम दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन जर झालं ना, 6वी पासून 12वी पर्यंत सीबीएसई पॅटर्न नुसार तुम्हाला पूर्ण शिक्षण मोफत मिळणार आहे. निवासी शिक्षण असणार आहे. मुलांसाठी वेगळं हॉस्टेल असतं, मुलींसाठी वेगळं हॉस्टेल असतं. सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे. याचा फायदा जे गरजू हुशार विद्यार्थी असेल त्यांना नक्कीच करून द्या. तुम्हाला नसेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, कारण फॉर्म भरण्याची लास्ट डेट 31 जुलै आहे. चला जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. पण तत्पूर्वी या परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तकं वाचावं, प्रश्न कसे विचारले जातात, किती मार्कांची गरज असते, विषय अभ्यासक्रम काय काय आहे, कोणत्या घटकांवर जास्त प्रश्न विचारले जातात आणि सिलेक्शन होण्यासाठी तुमची अभ्यासाची स्ट्रॅटेजी किती मार्क असावे. तुमच्या जिल्ह्यामध्ये 80 जागा फक्त भरल्या जातात. कॉम्पिटिशन प्रचंड असते. त्यासाठी मात्र तयारी करायची असेल तुम्हाला आणि जोरात करायची, जोरदार करायची, सिलेक्शन झालंच पाहिजे, कारण ही संधी परत तुम्हाला मिळत नाही. सो एकदाच संधी, याचं सोनं करून घ्या. आणि त्यासाठी इग्नाइट पाठशालावरती पूर्ण टीम तुम्हाला गाईड करणार आहे, ज्यामध्ये बघा नवोदयची बॅच आपली 25 जुलैपासून चालू होते. बघा 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी फी फक्त 2499, 2500 फी, याच्यापेक्षा जास्त फी नाही आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, तुम्हाला घरपोच स्टडी मटेरियल आहे. म्हणजे त्यामध्ये नवोदयचं गाईड असेल, नवोदयचं पीवायक्यू सेशन असेल, पीवायक्यूचे पुस्तक असेल, ते सुद्धा तुम्हाला घरपोच आम्ही देणार आहोत. इवन दो तुम्हाला दररोज लेक्चर घेणार ना, मग त्या लेक्चरमध्ये लेक्चर झालं की दररोज तुम्हाला 10 प्रश्नांची टेस्ट, आठवड्यातून एकदा तुमची टेस्ट, तुमच्या पालकांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर काउन्सिलिंग असणार आहे. त्यानंतर तुमचे रिपोर्ट कार्ड सुद्धा आम्ही जनरेट करणार आहोत की तुम्हाला किती मार्क पडतात, कोणत्या विषयात तुम्ही कमी पडतात, ती पण माहिती आम्ही पूर्ण देणार आहोत. काळजी करू नका. सो इथे तुम्हाला सगळं मिळणार आहे, कुठेच जायची गरज नाही. हे लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. विद्यार्थी त्यांच्या वेळेत सुद्धा लेक्चर अटेंड करू शकतात. लेक्चर एकदा बघितल्यानंतर किती वेळेस परत रिपीट पण करू शकतात. सेम तुम्हाला जसं असं बघतात ना, तसेच लेक्चर तुमचे असणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशनला आमची फॅकल्टी पण असणार आहे. एनी टाइम तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता. फॅकल्टीला म्हणजे असिस्टंट टीचर आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यांना कॉल करायचा, सर मला हे समजलं नाही, मला समजून सांगा. तुम्हाला रिपीट आम्ही समजून सांगू, पर्सनली समजून सांगू, पर्सनली लक्ष तुमच्याकडे असणार आहे. सो पालकांनो ऑब्झर्व करा. सगळे युट्यूबवर डेमो लेक्चर पण अवेलेबल, एकदा बघा. तुमच्या मुलाला आवडले आणि 6वी ते 12वी शिक्षण मोफत हवं असेल तर बॅचला लगेच ऍडमिशन घ्या, कारण पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच फक्त ही फी आहे. याचबरोबर बाकीच्या पण बॅचेस आपल्याकडे आहे. 4थी साठी स्कॉलरशिपची परीक्षा आहे, 7वी साठी स्कॉलरशिपची परीक्षा आहे. सगळ्या 25 जुलैला चालू होत आहे. NMMS 8वीच्या विद्यार्थ्यांना ही पण अवेलेबल आहे, ही पण 25 जुलै चालू होते. आणि 5वीच्याच विद्यार्थ्यांना आम्ही ऑलिम्पियाडची बॅच पण देत आहोत. त्यामध्ये स्वतः मी तुम्हाला शिकवणार आहे. सो तुम्ही ही पण बॅच जॉईन करू शकता. तुमच्या मित्रांना सांगू शकता. तुम्ही जॉईन केलं, वर्गातल्या मित्रांना पण सांगू शकता. आता पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जर तुम्हाला बघा, कोण देऊ शकतं जवाहर नवोदयची एक्झाम. आता जवाहर नवोदय ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे, लक्षात घ्या. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सीबीएसई पॅटर्न नुसार शिकवलं जातं. कोण फॉर्म भरू शकतं? पहिली इनिशियल स्टेज आहे, 5वीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. नंतर 8वीचा विद्यार्थी आणि 10वीचा विद्यार्थी भरू शकतो. पण ह्या टेस्टला काय म्हणतात पुढे? जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट. आणि पुढे काय आहे? लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट. बघा, लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट म्हणजे काय असतं बरं? इथून पहिले काय होतंय, प्रत्येक जिल्ह्याला 80 विद्यार्थी निवडले जातात. आता महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? 36 आहे. 36 जिल्ह्यांमध्ये 80 जागा, प्रत्येकी 80 जागा भरल्या जाणार आहे. म्हणजे टोटल बघा, 8 × 48, 8 × 24, 24 आणि 4
2880 जागा भरल्या जातात. ओके, आता एखाद दोन जिल्हा आपण सोडून दिला, काही जिल्ह्यांमध्ये नाही, जसं की मुंबई शहरामध्ये नाही अवेलेबल. ओके, सो 2870 मी एक टेंटेटिव्ह आकडा तुम्हाला दिला. प्रत्येक जिल्ह्यात ऍटलीस्ट 34 जिल्हे तर 100% आहे. ओके, सो लक्षात घ्या 2880 जागा भरण्यासाठी ही एक्झाम दिली जाते 5वीला. आता इथे भरल्यानंतर सपोज 5वीला हे 2880 जागा फिलअप झाल्या. काही कारणास्तव 8वीला असताना काही विद्यार्थी एखाद्या जिल्ह्यामध्ये काही विद्यार्थी काय होऊ शकतात, गळू शकतात. म्हणजे 8वी पर्यंत 70 राहील, 10 विद्यार्थी वेगळ्या कारणाने शिफ्ट झाले, त्यांचे वडील शिफ्ट झाले, फॅमिली शिफ्ट झाली वगैरे वगैरे, तर गळाले. म्हणजे 10 जागा उरल्यात. मग ह्या 10 जागांसाठी 8वीला एक्झाम घेऊन त्या 10 जागा फिलअप केल्या जातात. त्या मुलांच्या असेल किंवा मुलींच्या असेल. सेम इथे सुद्धा फिलअप केल्यानंतर परत 10वीला आल्यानंतर हे 80 मधले परत काही विद्यार्थी गळाले, 65 15 शिल्लक राहिले, तर यांच्यासाठी परत 10वीला लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट होत असते. सो तुम्हाला विचार करायचा आहे, तुम्हाला 8वीत असाल तर 8वीचे विद्यार्थी देऊ शकता, 10वीत असाल 10वीचे विद्यार्थी देऊ शकता, पण खूप जास्त संधी कोणाला आहे, 5वीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे. कारण 80 जागा भरायच्या आहेत. इथे माहिती नाही किती जागा भरायच्या तुमच्या जिल्ह्यातल्या, पण इथे माहिती ना किती जागा भरायच्या, प्रत्येक वर्षी भरल्या जातात. सो निवासी आहे, तुम्हाला पूर्ण मोफत आहे, पूर्ण मोफत आहे, काही खर्च नाहीये. लक्षात घ्या. JEE, नीट किंवा ज्या स्पर्धात्मक परीक्षा असेल त्याची सुद्धा तयारी 12वी पर्यंत हे करून घेतात. लक्षात घ्या. आता पुढे घेऊन जातो. पात्रतेमध्ये बघा, 8वी आणि 10वीची जी लिस्ट एक्झाम असणार आहे ही प्रवेश प्रक्रिया रिक्त जागांवर आधारित असते. मी सांगितल्याप्रमाणे ज्या नवोदय शाळांमध्ये 9वी किंवा 11वी जागा असतील तिथेच प्रवेश मिळू शकतो. जर जागा असेल तर त्या जिल्ह्यामध्ये मिळू शकते, अन्यथा नाही मिळू शकत. आता 5वीकडे जाऊया. 5वी जवाहर नवोदय सिलेक्शन टेस्ट जी आहे ही परीक्षा 6वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते. तुमचा मुलगा, तुमचा मुलगी, तुमचा पाल्य हा आता 5वीत आहे. 5वीत असताना ही एक्झाम देता येते. 6वीत प्रवेश घेताना तुमचं जर मेरिटमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्ही नवोदयच्या विद्यालयाला ऍडमिशन घेऊ शकता. ओके, आता बघा काही मुद्दे एकदम किचकट तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. फॉर्म सुटले का, तर येस फॉर्म सुटलेले आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे, 31 जुलै 2026 आहे. अजूनही फॉर्म भरला नसेल तर अजून वेळ आहे. याच्यावरती माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे की फॉर्म कसा भरावा, तो व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्या. फॉर्म भरत असताना तुम्हाला काही डॉक्युमेंट्स पण लागतात, ते डॉक्युमेंट्स व्यवस्थित चेक करून घ्या. ते सगळे डॉक्युमेंट जमा करा आणि मग तुम्ही फॉर्म भरा. फॉर्म शक्यतो तुम्ही स्वतः भरा, घरी बसून भरा, कॉम्प्युटरवर भरा, मोबाईलवर भरू नका, किंवा सायबर कॅफेत जा आणि प्रॉपर तुम्ही स्वतः बसून सगळं समजून घेऊनच फॉर्म भरा. असा अजिबात फॉर्म भरू नका, चुकीची माहिती भरू नका. काही जर डाऊट असेल तर मी तुम्हाला माझा नंबर देऊन ठेवतो. हा नंबर आहे 94 20 12 44 44. हा माझा नंबर आहे. फक्त ह्या नंबरला फक्त व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता, बाकी तुम्ही कॉल करू शकत नाही, हे पण लक्षात घ्या. मला प्रॉपर मेसेज टाका, तुम्हाला मी सोल्युशन देतो. ओके, आता पुढे जाऊन घेऊन जातो. तुम्हाला बघा, जवाहर नवोदय विद्यालयाची लास्ट डेट ही आहे. एक्झामची डेट पण आली आहे 28/11/2026 आहे. एक्झामची डेट आली बरं का बाळांनो, पालकांनो. म्हणजे आता तुमच्या हातामध्ये 4च महिने आहे. जुलै, हा तर जुलै चालू आहे, अर्धा संपलाय. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, 4च महिने तुमच्याकडे शिल्लक आहे, किंवा 4.5 म्हणू शकता तुम्ही जास्त जास्त, पण 4 महिने तुम्ही पकडा. 4 महिन्यात प्रॉपर स्टडी करायची असेल ना, काय वाचावं, कुठून वाचावं, किती वाचावं, कसे प्रश्न येतात, टेस्ट सिरीज द्यावी का, किती मार्क पडतात, कोणत्या विषय वीक आहे, कोणता स्ट्रॉंग आहे, हे सगळं समजून घ्यायचं असेल तर इग्नाइट पाठशाळा तुमच्या मदतीला आहे. बॅचेस लगेच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, ऍप डाउनलोड करा, लगेच बॅच जॉईन करा. बघा, आता हे झालं तुमचे 2 मुद्दे. आता पुढे घेऊन जातो. 2027 ही ऍडमिशन साठीची प्रोसेस चालू झालेली आहे. आता पुढे घेऊन जातो. एलिजिबिलिटी, पात्रता काय त्यांनी दिलेलं तेच तुम्हाला विथ प्रूफ दाखवतोय. बघा, पहिले बघा एलिजिबिलिटी काय असेल त्यांनी. पहिलं, कॅन्डिडेट बोनाफाईड रेसिडेन्स म्हणजे तुमचं रहिवास ऑफ द डिस्ट्रिक्ट अँड स्टडिंग इन द 5th क्लास इन रेकग्नाइज स्कूल आर एलिजिबल. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये नवोदयच्या शाळेसाठी फॉर्म भरणार आहात त्याच जिल्ह्यामध्ये तुमचं 5वी सध्या सुरू असणं गरजेचं आहे. 5वीला शाळेत असणं गरजेचं आहे. मिड नाही, पूर्ण 1 वर्ष तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये असणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा, तुमचा जन्म जो आहे ना, आता तुम्ही सगळ्यांनी चेक करा, तुमचा जन्म 1/5/2015 ते 31/7/2017 ह्या दरम्यान, किंवा ह्या दोन्ही डेट पण पकडला तरी चालतंय. मग तुमच्या मुलाची, पाल्या मुलीची डेट तुम्ही एकदा चेक करा. ह्या दोघांच्या दरम्यान किंवा ह्या डेटला असेल तरी चालणार आहे, तरच तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. दुसरं, स्टडीड फुल अकॅडमिक सेशन इन क्लास 3, 4 अँड 5. 3री, 4थी, 5वी हे 3ही वर्ष तुम्ही ऍट ए टाइम एकाच वर्षात कंप्लीट झाले असावे आणि त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही केलेले असावे, त्याच जिल्ह्यामध्ये. आता पुढे काही मुद्दे आहे, पुढे मी तुम्हाला सांगतो. अजूनही काही पात्रतेच्या अटी पुढे सांगतो. आता याचे साधारणतः फीचर काय असणार तुम्हाला. को एज्युकेशनल रेसिडेन्शियल स्कूल इन एव्हरी डिस्ट्रिक्ट, सेपरेट हॉस्टेल फॉर बॉयज अँड गर्ल्स. मुलांना मुलांना सेपरेट हॉस्टेल आहे. निवासी शाळा तुम्हाला मोफत मिळणार आहे. फ्री एज्युकेशन, बोर्ड अँड लॉजिंग.
राहणं पण तुम्हाला फ्री असणार आहे. वाईड कल्चरल एक्सचेंज थ्रू मायग्रेशन स्कीम प्रोमोशन ऑफ स्पोर्ट्स अँड गेम्स. स्पोर्ट आणि गेम्स तुमच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाणार आहे. एनसीसी, स्काउट अँड गाईड्स आणि NSS सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. हे सुद्धा तुम्हाला ते शिकवणार आहे. ओके, हे भारताची सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना, ही त्यांची वेबसाईट आहे. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला बघा. आता मुद्दे थोडे एक्सप्लेन करतो अजून. वयोमर्यादेमध्ये काय तुम्हाला मी आता सांगितलं, तरी पण एकदा परत एक्सप्लेन करतो. यामध्ये सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्याचा जन्म या दरम्यान असावा. 1/5/2015 ते 31/7/2017 दोन्ही डेट पण तुम्ही पकडू शकता. ह्या डेटला जन्मेला, ह्या डेटला पण चालेल. यांच्या दरम्यानचा विद्यार्थी असावा. एकदा चेक करून घ्या. या दरम्यान असेल तर 100% फॉर्म भरू शकता. 5वीतले विद्यार्थी 100% फॉर्म भरू शकता बघा. त्यानंतर तुम्ही भारतीय असावा. आणि एक महत्वाचा मुद्दा बघा, ज्या जिल्ह्यात नवोदयला प्रवेश घ्यायचा आहे त्याच जिल्ह्यात उमेदवार शिकत असणे आवश्यक आहे. दुसऱ्या जिल्ह्याला अप्लाय करू शकत नाही. म्हणजे इथे थोडं लक्षात घ्या, कॉम्पिटिशन तुमची काय त्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांबरोबरच आहे. बाहेरच्या जिल्ह्यातला विद्यार्थी तुमच्या जिल्ह्यात फॉर्म भरू शकत नाही. सो कॉम्पिटिशन लिमिटेड आहे. पूर्ण महाराष्ट्रात कुठे अप्लाय कोणी करू शकतं का? नाही. सो एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांबरोबरच कॉम्पिट करायचं आहे. त्यांच्या थोडं पुढे राहा, 80 मध्ये या, तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. शिक्षण काय असावं? त्यामध्ये शिक्षण बघा, विद्यार्थी सध्या 5वी मध्ये शिकत असावा लागेल. शाळा ज्या शाळेत शिकतो ती शाळा शासकीय मान्यता प्राप्त असावी. जसं की सरकारी असेल तुमची, किंवा शासकीय मदतीने चालणारी असावी. स्थानिक स्वराज्य संस्था असेल तरी चालेल. अनुदानित, अंशतः अनुदानित असेल तरी चालेल. गव्हर्नमेंट अप्रूव्ड असावी. शासनाची मान्यता असणारी शाळा असावी. त्या शाळेत तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला इथे JNV द्वारे तुम्हाला 6वी ते 12वी शिक्षण मोफत मिळू शकतं. इयत्ता 3री, 4थी आणि 5वी बाबत काय अट आहे ते पण लक्षात घ्या. उमेदवाराने इयत्ता 3री, 4थी आणि 5वी या तिन्ही इयत्तांमध्ये प्रत्येकी एक पूर्ण शैक्षणिक वर्ष सरकारी, अनुदानित किंवा शासन मान्य शाळेत शिकलेले व उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आता काही पालकांना असं वाटू शकतं, सर आम्ही ज्या शाळेत शिकतो ती शाळा खरंच सरकारी आहे का, अनुदानित आहे का, शासन मान्य आहे का? तर तुम्ही तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना जाऊन एकदा विचारून घ्या, किंवा वर्ग शिक्षकांना फोन करून घ्या, यात बसते का, मी नवोदयला माझ्या मुलाचा फॉर्म भरू शकतो की त्यांना विचारा, कारण त्या शाळेबद्दल त्यांनाच माहिती असणार आहे. सो ते जर म्हटले हो आपली अनुदानित आहे, अंशतः अनुदानित आहे, सरकारी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येते, 100% तुम्ही फॉर्म भरू शकतात. पुढे काय सांगितलं बघा, आणि हे तिघही वर्ष एका वर्षात तुम्ही कंप्लीट असावं लागेल. इयत्ता 3री किंवा 4थी स्किप करून केलेली असल्यास प्रवेशासाठी अपात्र. 3री 4थी केली तर डायरेक्ट 5वीला ऍडमिशन असं चालत नाही. आणि यापूर्वी तुम्ही जर ही एक्झाम दिली असेल तर परत देऊ शकत नाही. म्हणजे संधी एकदाच मिळते, परत संधी नाही मिळणार, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आता बघा, याच्यामध्ये अजून एक मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. तुम्ही 3री, 4थी आणि 5वीला ना ह्या तिन्ही वर्गाला तुम्ही याच सरकारी शासकीय शाळेमध्ये शिकलेले असावे लागतील. भले तुम्ही 3री फॉर एक्झाम्पल 3री एका शाळेत केली, फॉर एक्झाम्पल ABC नावाची शाळा होती, 4थी दुसऱ्या शाळेत केली, CDE नावाची शाळा होती, आणि 5वीला सपोज तुम्ही ZY एक शाळेत चालेल. पण काय 5वीला फक्त काय, कोणत्या जिल्ह्यात असावे, ज्या जिल्ह्यात तुम्ही नवोदयसाठी ऍडमिशन घेतात त्या जिल्ह्यात 5वीला असावं. भले 3री जरी तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात होते चालेल, दुसऱ्या जिल्ह्यात होते पण मात्र सरकारी स्कूलमध्येच पाहिजे, किंवा शासकीय मान्यता प्राप्त शाळेतच चालेल, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतच असावं लागेल. एका वर्षात ते कंप्लीट केलेलं असावं. ह्या तिन्ही इयत्तांमध्ये 1 वर्ष शैक्षणिक वर्ष सरकारी ह्या शाळेमध्ये असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. आणि 5वीला ज्या जिल्ह्यात तुम्ही शिकता त्या जिल्ह्यातल्या नवोदयला तुम्ही इथे अप्लाय करू शकता. माझा मुद्दा क्लिअर होतोय, कारण बरेचसे 3री 4थी दुसऱ्या जिल्ह्यात शिकले असेल पण सरकारी अनुदानित मध्ये शिकत असणं गरजेचं आहे. म्हणजे 3री 4थी 5वी गरजेचं आहे, लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने तुम्ही जर तुमचा मुलगा असेल तर नक्कीच तुम्ही ह्या एक्झामसाठी फॉर्म भरू शकतात. आता फॉर्म नुसता भरायचा नाहीये, कसा भरायचा माझा व्हिडिओ पुढे असणार आहे. तयारीसाठी तुम्हाला जर क्लास हवा असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्ही एकदम फार कमी फी मध्ये एकदम क्वालिटीचं एज्युकेशन देतो. इग्नाइट अकॅडमी त्यासाठी प्रसिद्धच आहे. बरेचसे पालक, बरेचसे शिक्षक सुद्धा तुम्हाला सांगतील. तुम्ही शाळेतल्या शिक्षकांना पण विचारा की इग्नाइट अकॅडमीचा आम्ही क्लास जॉईन करू का, कारण नवोदयचं शिक्षण शाळेमध्ये दिलं जात नाही, नवोदयचे क्लासेस शाळेमध्ये घेतले जात नाही. त्यासाठी तुम्हाला बाहेर क्लास लावणं गरजेचं वाटत असेल तर त्यासाठी एक चांगला उत्तम पर्याय इग्नाइट अकॅडमी आहे. तुम्हाला घरपोच स्टडी मटेरियल सुद्धा आम्ही पाठवणार आहोत. पुढच्या 25 तारखेला बॅच चालू झाली की 15 दिवसात तुमच्या घरपोच स्टडी मटेरियल पण येऊन जाईल, आणि आम्ही सांगू त्या पद्धतीने प्रॉपर अभ्यास केला तर 3 महिन्यात तुमची तयारी आणि 1 महिना तुमचं पूर्ण रिव्हिजन आम्ही घेणार आहोत. टेस्ट सिरीज मल्टिपल लेवलला घेणार आहोत. तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलाची निवड व्हावी तर लगेच बॅच जॉईन करू शकता. आणि पुढचे काही व्हिडिओ माझे येणार आहेत. कागदपत्रे कोणती लागतात, कधी असेल तुमची परीक्षा, फॉर्म कसा भरावा, किती वेळा देता येते, फायदे काय आणि निवड कशी होते,
याच्या व्यतिरिक्त अजूनही बरेचसे प्रश्नांची उत्तर तुम्हाला या सिरीजमध्ये मिळणार आहे. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे खाली बघा लाईकचं बटन, लाईकवर क्लिक करा. कमेंट टाका, तुमच्या काय कमेंट आहे, समजलं नाही समजलं काही प्रश्न असेल ते पण टाका. शेअर करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांबरोबर ग्रुपमध्ये शेअर करा. सबस्क्राईब तर नक्की करा. खाली डिस्क्रिप्शन बटन बघा, सबस्क्राईबवर क्लिक करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण नवीन अपडेट आली की तुमच्यापर्यंत पोहोचेल ती गोष्ट. त्यानंतर हाईप पण करा, बघा शेजारी खाली हाईपचं बटन आहे. कमेंट नंतरचा पुढचा ऑप्शन हाईपचा असतो, तो पण हाईप तुम्ही बटन दाबू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ह्या बॅचेस जॉईन करायच्या असेल तर ह्या बॅचेस बघा 25 जुलैपासून स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, एमएम असेल चालू होत आहे. अधिक डिटेल माहिती घ्यायची असेल ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट पाठशालाचं ॲप खाली लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करा, प्ले स्टोर म्हणून ॲप डाउनलोड करा आणि लगेच बॅच हवी ती जॉईन करा. प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ही फी नंतर फी वाढू शकते आणि 5वीच्या विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाडची बॅच पण मी स्वतः त्यात घेणार आहे. आवश्यकता वाटत असेल तुमच्या मुलाला तर नक्की जॉईन करा. डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल आहे. अधिक माहिती हवी असेल कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकून ठेवा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.